आहोत। विधानसभा निवडणूक काळामध्ये महायुती सरकारमुळे ओबीसी विद्यार्थ्यांचं परदेशी शिक्षणाचं स्वप्न पूर्ण झालं अशी जाहिरात करण्यात आली होती। या जाहिरातीमध्ये झळकलेल्या चंद्रपुरातील रोहित दिवसेलाच परदेशी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरवण्यात आलंय। गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना 2018-19 पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते। या योजनेअंतर्गत रोहितनं इंग्लंडच्या बर्मिंगहम विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता। प्रवेशपत्राच्या आधारे त्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता आणि कागदपत्रांची छाननी करून त्याला पात्रही ठरवण्यात आलं होतं। आता यादी 2024-25 ची असून तो जानेवारी 2025 मध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे लाभ देता येणार नसल्याचं ओबीसी विभाग अधिकाऱ्यांनी सांगितलं। यादीत नाव असल्यामुळे रोहितनं 50 लाखांचं कर्ज काढलं होतं, मात्र आता अपात्र ठरल्यामुळे त्याच्यासमोर गंभीर समस्या उभी ठाकली आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊया। चंद्रपुरातनं आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। हैदर, हे काय संपूर्ण प्रकरण? एक तर परदेशी शिक्षण, उच्च शिक्षण आणि परदेश शिक्षण घेणे अत्यंत महाग झालेलं आहे आणि त्यातच शासनाने शिष्यवृत्तीची ही ओबीसी साठी शिष्यवृत्ती ठेवली होती। त्यामध्ये या विद्यार्थ्याने अर्ज केला होता आणि त्याचं नाव हे यादीत आले होतं। जवळपास 50 लाखाचं कर्ज घेतलं होतं। रोहितला वडील नाही आहे आणि एका बँकेमध्ये जी आहे काम करते आणि तिने हे सगळ्या हिमतीने शासनाने लागलेल्या आशेवर तिने हिमतीने एक 50 लाखापर्यंतचं कर्ज घेतलं आणि काही रक्कम आजूबाजूकडून जमा केली। जवळपास 1 कोटीचा खर्च या सगळ्या याच्यात होत आहे आणि दुसरीकडे शासनाने त्याला आता शिष्यवृत्ती द्यायसाठी टाळाटाळ करत आहे। त्याच्यामुळे मोठं संकट त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे। अडचणी नेमकी फक्त त्यांनी ही दाखवलेली आहेत, कोणतीही म्हणजे जातीचं किंवा इतर प्रमाणपत्र किंवा आर्थिक निकष अशा कोणताही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण नाही, परंतु यादीत नाव येऊन आणि त्याच्यानंतर त्याला शिष्यवृत्तीने टाळाटाळ करणे त्याच्यासाठी एक मोठी समस्या सध्या त्यांच्यापुढे पुढे निर्माण झालेली आहे। या रोहित दिवसेचा फोटो व्हिडिओ लावून जाहिरात करण्यात आली होती की या ओबीसी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे आणि त्याला तिथे पाठवण्यात आला। पण ह्या सगळ्यानंतर आता एक मोठी अडचण त्याच्यापुढे निर्माण झालेली आहे। बरं, थोडंसं थांबवते हैदर। आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर जोडले गेलेत। सचिनजी, हा जो काही प्रकार चंद्रपुरात घडलाय, या मुलाचं शिष्यवृत्तीचं स्वप्न तसंच राहिलंय, या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे? नाही, सरकारने 24-25 मध्ये त्याची शिष्यवृत्ती म्हणजे त्यांचं नाव मंजूर केलं, परिपत्रक काढलं सरकारनं। मग सरकारला तेव्हा त्यांचे डॉक्युमेंट चेक करता आले नाही का? त्यांना माहित नाही का तो शिक्षण कधी घेत होता, का घेत होता? त्यांनी सर्व डॉक्युमेंट दिले। आता त्यांनी कर्ज काढलं, 51 लाखाचं कर्ज काढलं, तो अडचणीत आहे। मग सरकार त्यांनी लोनच नसतं काढलं, तो शिक्षणच नसता घेतला। बरोबर, सरकारला देण्यात काय अडचण आहे? सरकारला द्यावं ना। सरकारने ओबीसीचे नाव, त्याची जाहिरात पण केली सरकारने, त्याची जाहिरात केली, निवडणुका जिंकल्या ओबीसीच्या नावावर, त्या मुलांच्या परदेश स्कॉलरशिपच्या नावावर। मग आता देण्यास काय अडचण आहे? सरकारने नेमकं सांगावं आपल्या त्याची स्कॉलरशिप देण्यात काय अडचण आहे, सरकारने सांगावं। आणि त्याला अजूनही कोणताही पत्रव्यवहार सरकारने केलेला नाही, सरकारच्या एका अधिकाऱ्याला पत्रव्यवहार केला नाही। का अडचण आहे? 74 मुलांची त्यांची स्कॉलरशिप दिलेली आहे, 75वा मुलगा का नाही ते सरकार द्यावं, सरकारने द्यायला पाहिजे ना। तर तुमची मागणी नक्कीच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल। धन्यवाद सचिनजी, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। पुढची एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातूनच। उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे। पुढच्या 8 दिवसात त्यांच्याकडे कोणीही राहणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी सोमवारी नाशिकमध्ये केलं होतं। आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतलाय। गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवरती आहे का? भ्रष्ट ठेकेदार हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेले आहेत, लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपनं जे दलाल नेमलेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं काम यांचं।
आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याकडे बद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आदेश दिलेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं दमानियांना 2 दिवसात पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावलंय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं ही चौकशी होणार आहे. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दमानियांनी केला होता. या प्रकरणी अंजली दमानिया यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. या प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेनं अंजली दमानिया यांना 2 दिवसात पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह बोलावलंय. 3 वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीत 600 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांच्याकडनं करण्यात आला होता. त्यामुळे आता दमानिया यांच्या जबाबानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का, हे बघावं लागेल. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी विधानभवनात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीचं निमंत्रण हे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना सुद्धा पाठवण्यात आलंय. तसंच या बैठकीसाठी महिला अत्याचाराच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या सदस्यांना सुद्धा बैठकीला बोलावण्यात आलंय. मुख्य म्हणजे ही बैठक मुळात महिला आयोगाच्या नेतृत्वात होणं अपेक्षित असताना उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात येते. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावर मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आयोगावर देखील विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे आता नीलम गोऱ्हेंनी बोलावलेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.